नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते बटाट्याचे पराठे बनवते। मी घेतलेले अर्धा किलो बटाटे उकडून घेतले, साल काढून त्याला खिसून घेतले। त्यामध्ये लसूण, अद्रक, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ टाकून हे चांगलं मिक्स करून असा ह्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। हे मी घेतलेले मोठ्या बाउलने एक बाउल आपलं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे, थोडासा ओवा टाकले, थोडंसं मीठ टाकून हे पीठ छान मळून घेतले। मी आता हे छोटासा एक गोळा घेतलेला आहे, हे बघा या अशा पद्धतीने। आता आपण ह्याला असं करून घेऊ। हे बघा जसं आपण पुरण भरतोय पोळीमध्ये तसं हे सारण भरायचं आहे आपल्याला। हे बघा हे बटाट्याचं सारण भरले आतमध्ये। आपण ह्याला छान आता आतमध्ये दाबून घेऊ आणि परत ह्याचा गोळा करून घेऊ। हे बघा आता आपण ह्याचा पराठा लाटून घेऊ। तुम्हाला पराठे छोटे मोठे जसे लाटायचे तसे तुम्ही लाटून घेऊ शकतो। बघा आता आपला पराठा आहे तयार। आता आपण ह्याला दोन्ही साइडनं तव्यावरती भाजून घेऊ। मी आता इथे तवा ठेवलेला आहे, आपला तवा गरम झालेला आहे, त्यावरती थोडंसं आपण तेल सोडू। हे बघा आणि आपण जे बनवले का हा पराठा ह्यावरती टाकून देऊ आपण आणि दोन्ही साइडने याला चांगलं भाजून घेऊ। बघा आता आपला पराठा एक साइडनं छान भाजलेला आहे। आता आपण ह्याला पलटून घेऊ। हे बघा आपण ह्यावरती तेल टाकून छान याला भाजून घेऊ। बघा आता आपला पराठा आहे ना दोन्ही साइडनं एकदम छान भाजलेला आहे। हे बघा आणि केव्हा मी पराठ्याला तेल लावून भाजलं तर खूप छान लागतं चवीला। आता आपला पराठा दोन्ही साइडनी छान भाजलेला आहे। मी आता ह्याला काढून घेते। वाव आपला पराठा किती छान फुललेला आहे। हे बघा किती मस्त झालेलं आहे, एकदम पुरी सारखं टम फुगलेलं आहे। हे बघा वाव किती छान बनवले बघा मी पराठे आणि एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। सगळं जर आपण पहिलेच तयारी करून ठेवलं ना तर 10 मिनिटांमध्ये आपले बटाट्याचे पराठे तयार होतात। मी बऱ्यापैकी पराठे बनवून घेतलेले आहे आणि दही सोबत खायचं खूप छान लागतात चवीला। एकदम मऊसूत झालेले आहे बघा किती छान लागतात। हे बघा अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा पराठे। मी बनवलेली पद्धत जर तुम्हाला आवडली ना तर नक्की मला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।